हाय फ्रेंड्स, आज सकाळी सकाळी स्वच्छच घर झालं होतं, पण माझं देवघर तेवढं राहिलं होतं. 8 दिवसापूर्वी केलं होतं, पण थोडासा धुरडा बसला होता आणि आज मला देव स्वच्छ घासायची होती पितांबरीने. मग म्हटलं आता पूर्ण देव तर घासतच आहे, तर मग तसंच देवघर पण स्वच्छ करून घ्यावं. 8 दिवसाला देवघर स्वच्छ केलं ना कसं क्लीनही राहतं आणि देवघरात ना आपल्या घरातील पूर्ण पॉझिटिव्हिटी समावलेली असते. त्यामुळे ना मस्त असं देवघर क्लीन ठेवलं ना आपलं घर पूर्ण पॉझिटिव्ह राहतं. म्हणून ना मग मस्त असं देवघराची पूजा करायला घेतली आणि त्याचसोबत ना क्लिनिंग पण डीप क्लिनिंग करायची होती. आज त्यामुळे ठेवल्यामुळे ना फोटोला धुरडा लागत नाही आणि फोटो लवकर खराबही होत नाहीत. आणि इथे ना मग आता सर्व फोटो वगैरे मूर्त्या देवाच्या काढून घेतल्या आणि आता इथे मस्त ओल्या कपड्याने एकदा आणि कोरड्या कपड्याने अशी डीप क्लिनिंग करून घेतली. आणि आता जवळ पाडवाही आला आहे, आपल्या मराठी वर्षाचा नवीन सण म्हणजे पहिला सण. आणि आता इथे ना अलीकडं ओळून घेतलं देवाचं मंदिर आणि स्वच्छ करून घ्यावं म्हटलं कोपरा देवाच्या मंदिराचा. आणि इथे ना खूप दिसत नाही, पण अशी धूळ निघते ना आपण साफ करायला गेल्याने. 8च दिवसात इतकी सारी धूळ झाली होती ने, मला तर बघून आश्चर्यच वाटत होतं. धूळ होते, जाळं होते, लगेचच्या लगेच खूप जाळं होतं वाटतं. पण म्हणजे थोडंच पण तेच डीप क्लिनिंग करते वेळेस ना निघून जातं आणि खरंच किती शांत वाटतं ना. असं वाटत होतं ना आज काहीतरी नवीनच केलं आहे आपण आज, आणि मनालाही इतकी शांतता भेटत होती. खूपच छान वाटत होतं हे पाहून आज मंदिर. आणि मस्त असं सर्व डीप क्लिनिंग करायला घेतली. आणि आता ना एक ना एक कोपरा असा घासून छान पुसून घेतला मी स्वच्छ. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break इथे of ना day. पाल होती, मला तर पालीचं भयानक भीती वाटते. त्यामुळे ना मी त्यांना आवाज दिला, म्हटलं मला एकदा ती पाल काढून द्या तिथली. इतकी डेंजर दिसत होती, बघायचं काही कामच नाही. मला तर असं भीती वाटत होती, नकोच वाटत होती तिथं साफ करायला. पण नंतर ना मग त्यांनी मला ती पाल काढून दिली आणि नंतर ना मग परत स्वच्छ करायला लागले. परत पुढच्या प्रोसेस सुरू केली. देवघरनं पूर्ण बाहेर काढून घेतलं. आता तुम्हालाही वाटतं का भीती पालीची? मला तर भयानक भीती वाटते पालीची. असं बघितलं तरी किळसानं वाटतं. नंतर ना मग सर्व ते निघून गेल्यानंतर ना मग आता मी देवाचं सेटअप करायला घेतलं. मस्त असं देवाचं सेटअप करून घेतलं छान उभं. आणि नंतर आता मला देव घासायची होती, म्हणून तोपर्यंत ना माझा मल्हार उठला. आता मल्हार उठला म्हटल्यावर त्याला घेऊनच करावं लागतं सारं. आता त्याला घेतलं सोबत आणि आता देवाची पूजा करायला घेतली. आणि तोही मला पूजा करू लागत होता मधात, मम्मी मी तुला करू लागतो म्हणून. असं त्याचं चालत असतं की मला काही करायचं असलं की त्याला सोबत करायचंच असतं, नाहीतर मग रडापडी चालू होतं त्याची. त्याच्या हातात काहीतरी द्यावंच लागतं. मी देवाचे आसनसुद्धा बदलून घेतले होते पूर्ण. आणि पहिले ना सर्व धुवायला टाकले होते. आणि सर्व डीप क्लिनिंग म्हटल्यावर ना प्रत्येक गोष्ट, छोटी गोष्ट पण घासावं लागतं. आणि देवापसलं आणि छान नंदादीप वगैरे सर्व काही घासून घेतले व्यवस्थित. आणि इथे ना मस्त असं कपडे पण देवापसले तिथले बदलून घेतले. आणि इथे नवीन सर्व बघून ना खूप छान वाटत होतं. आणि आता ना मला रूटला म्हटल्यावर त्याला घेऊन करायचं म्हटलं ना आता आडच आहे. त्यांना ना पूर्ण पाणी वगैरे सांडून ठेवलं होतं, मग त्यामुळे आता ते साफ करायला घेतलं अगोदर. Whispering pines, secrets untold. गोष्ट सेटअप करत होते सर्व घासून वगैरे. आणि आता नवीन. आणि इथे बघा खाली किती कचरा निघाला आहे, देवाची वाळलेली फुलं वगैरे सर्व. मग आता ती भरून घ्यावं म्हटलं. आणि इकडे ना साईडला बघा माझ्या पिल्ल्याचं काय चालू होतं. इथे सर्व देव वगैरे ठेवले होते, तर त्याला धुवायचे होते ते देव. पूर्ण पाणी करून टाकलं होतं तिथे ना. सर्व पाणी घेऊन तो खेळत होता. आणि आता इथे बघा ते एक देव उचलून घेत आहे आणि बघत आहे त्याला कसं आहे काय नाही. असं चालू असतं. आम्हाला प्रत्येक गोष्टीत हेल्प करायची असते. आमचा नेचर खूपच हेल्पिंग आहे, पण ह्या हेल्पनं अशी नकोशी वाटते. आणि तो ना असं काम असं वाढवून ठेवतो. पण हातातलं काही घेतलं की मग असा डेंजर राग करायला लागलाय, बघायचं काही कामच नाही.
असा करतोय. आता नवीन नवीनच काही पण शिकायला लागला आहे. आणि आता तो ना महादेवाची पिंडच घेऊन खेळत होता. त्याला महादेवाची पिंड खेळायला खूप आवडायला लागली, कारण तिनं असं जड आहे पण तरी तो घेतोय. आणि वाटत होतं कुठं पायावर पाडून घेतो की काय, पण नाही, तसं काही केलं नाही, पण खेळत होता छान उभा. आणि हे ना मस्त असं प्रत्येक गोष्ट काढून एक एक झाडून घेतली छान अशी. आणि आता Carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth. आता देव पण घासून घेतली. देव घासता वेळेस बघा याची मदत मला बाळकृष्णाची ड्रेस काढून ठेवला आणि सर्व त्याला भिजवून टाकलं पाण्यात टाकून. पुन्हा मग ड्रेस बाळकृष्णाचा धुवून टाकला आणि आता नवीन ड्रेस घालायला घेतला. तो म्हणाला असेल मम्मा तू सर्व डीप क्लिनिंग करते तर मग बाळगोपाळाचा ड्रेस का नाही करत, म्हणून मग त्याने सर्व ड्रेसच पाण्यात टाकून दिला. आणि मग परत मग बाळगोपाळाचा ड्रेस धुवून टाकला आणि मग परत पूजा करायला घेतली. असं काही आगाव कामं करून ठेवतो हा. आणि नंतर ना त्याने देवाची माळ असते ना ती माळही पाण्यात भिजवून टाकली. असं एक एक काम वाढवत होतं. वाटत होतं एक टठ्ठा देवा. पण आता कसं लेकरू आहे आणि लेकराला मारलं ना तर लेकरू मग असं रागिष्ट होऊन जातं. त्यामुळे ना मग त्याला बिलकुलच मारत नाही, कारण लेकरून डोळ्याने जेवढं दबलं तेवढं चांगलं असतं. पण माराने भिवू नये लेकरांनी कधीच, कारण माझी पिहू पण अशीच आहे. तिला मी कधीच जास्त हे करत नाही, मारत वगैरे नाही. पण ती मी ओरडलं तरी ती शांत होऊन जाते. आणि म्हणजे असं काही गोंधळ करत असेल तर ती शांतही बसते. मला असंच मल्हारचं हे नेचर ठेवायचं होतं, कारण लेकरांना ना माराच्या भीतीपेक्षा आवाजाची भीती जास्त कामाची असते. आणि भीतीच नसू नये, पण कसं लेकरं एखाद्या वेळेस आगाव काम करत असतील, म्हणजे असं काही सांडावंडी वगैरे करत असतील तर आपल्याला रागावंच लागतं. त्यामुळे ना मग मल्हारलाही मी असंच नेचर बनवण्याचा प्रयत्न करते, कारण त्याला ओरडलं तरी त्यानं शांत बसलं पाहिजे. असं काही त्याला म्हणजे माराची बिलकुल भीती राहू नये. मार लेकरांना कधीही चांगला नसतो. त्यामुळे ना लेकरं रागिष्टही होऊन जातात आणि त्यांना असं वाटतं की नाही आपल्याला मारतात हे असं तसं. मग ते नको, त्याच्यासाठी काहीही नको असं. मग त्यामुळे ना मग मी त्याला असंच नको बाळा म्हणत असते. तर नको म्हटलं ना तोही खूप शहाणा आहे बरे. नको म्हटलं की ठेवतो, पण परत दुसऱ्या सेकंदाला घेतोय. त्याला आता सध्या काही कळत नाही त्यामुळे. आणि मग असं छान देव वगैरे स्वच्छ घासून पुसून मस्त असं मंदिरात मांडली. इथे सर्व देव वगैरे छान मांडून घेतली. आणि आता बघा इतकी छान दिसत होती पूजा. इतकं प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं घरातील हा कोपरा इतका सुंदर दिसत होता ना, खूप मन प्रसन्न झालं होतं आणि आनंदीही झालं होतं. घरातील देवघर म्हणजे ही नुसतं श्रद्धेचं स्थान नसून आपल्या घरातील पॉझिटिव्हिटीचं ही मोठं स्थान आहे. आणि व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.